आपण आता एकपदींची बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत. वी आर गोइंग टू स्टडी हाऊ टू ॲड द मोनोमियल्स. इथं ही एक एकपदी आहे, ही एकपदी आहे. आता एकपदींची बेरीज करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हे पाहायचं आहे की या स्वरूपपदी आहेत का, म्हणजेच लाईक टर्म्स आहेत का. आता इथे चल एम आहे, इथे पण चल एम आहे. मग फक्त चल एकच असून नाही चालत, तर मग इथे चलाचा घातांकसुद्धा सारखाच पाहिजे. इथे एमचा पहिला घात आहे, इथे सुद्धा एमचा पहिला घात आहे. यामुळे हे स्वरूपपद आहेत. इथे फक्त आता आपल्याला काय करायचं आहे, मग सहगुणकांची बेरीज करायची. इथे एमचा सहगुणक 6 आहे, इथे एमचा सहगुणक 1 आहे. मग इथे 6 आणि 1 यांची बेरीज होईल 7 आणि हे चल जे आहे ते जशाल तसं लिहू. या दुसऱ्या उदाहरणामध्ये पुन्हा इथे एचा पहिला घात, एचा पहिला घात, त्याच्यामुळे ही एक पदी आणि ही एक पदी हे दोन्ही स्वरूपपदे आहेत. दिस टू आर लाईक टर्म्स. मग इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे, या चलांच्या सहगुणकांची बेरीज करायची आहे. 12 अधिक 3, 12 आणि 3 15a. आता या उदाहरणामध्ये पाहू आपण कसं सोडवायचं ते. इथे बीचा दुसरा घात आहे, इथे बीचा पहिला घात आहे. जरी चल इथे बीच आहे तरी इथे चलाचे घातांक वेगवेगळे आहेत, त्यामुळे या लाईक टर्म्स नाहीत. ही एक पदी आणि ही एक पदी स्वरूप पद नाहीत. इथे बीचा दुसरा घात आहे, इथे बीचा पहिला घात आहे, त्यामुळे इथे सहगुणकांची बेरीज करता येणार नाही. मग याचं उत्तर लिहिताना काय करायचं, हे जशाला तसंच ठेवायचं. यांची बेरीज होत नाही, म्हणून 5b वर्ग अधिक 4b. या उदाहरणामध्ये सुद्धा पहा, इथे चल आहे a, इथे आहे c. दोन्ही ठिकाणी दोन्ही एकपदीमध्ये चल वेगवेगळे आहेत, त्यामुळे यासुद्धा स्वरूपपदी नाहीत, लाईक टर्म्स नाहीत, त्यामुळे इथे सुद्धा यांची बेरीज होणार नाही. मग इथे याचं उत्तर पुन्हा हे जशाला तसंच राहील. तर या उदाहरणामध्ये पाहू आपण, इथे बीचा पहिला घात, बीचा पहिला घात, बीचा पहिला घात या तिन्ही एकपदी या स्वरूपपदी आहेत, लाईक टर्म्स आहेत. मग यांची बेरीज करताना आपल्याला काय करायचं आहे, सहगुणकांची बेरीज करायची आहे. म्हणजे 8 अधिक 4 अधिक 9 आणि हे बी किती होतात, हे 8 आणि 4 12 आणि 9 21, 21 बी हे याचं उत्तर आहे. आता या पुढच्या उदाहरणामध्ये 5a अधिक 6b अधिक 10a या तीन एकपदींची बेरीज करायची आपल्याला. मग पुन्हा पाहायचं, इथे चल a आहे, इथे चल b आहे, इथे पुन्हा चल a आहे. आता इथे आपल्याला काय करावं लागेल, हे बी चल असलेली ही एकपदी ही या दोघांची स्वरूपपदी नाही. मग स्वरूप कुठले आहेत, हे 5a आणि 10a. आता इथे 5a आणि 10a ची बेरीज करायची आपल्याला. 10 आणि 5 15a अधिक हे 6b या a पेक्षा वेगळे आहेत म्हणून 6b हे असेच राहील. हे याचं उत्तर आहे 15a अधिक 6b. पुढच्या उदाहरणामध्ये इथे n आहे, इथे पण n आहे, पहिला घात आहे, पहिला घात आहे, त्याच्यामुळे ह्या दोन्ही स्वरूपपदी आहेत. ह्याची बेरीज होईल 11 आणि 7, सहगुणकांची बेरीज करायची. 11 आणि 7 18n. तर या उदाहरणामध्ये बेरीज होईल का यांची ते पाहू आपण. इथे c पहिला घात आहे, इथे c दुसरा घात आहे. हे स्वरूपपद नाहीत, त्यामुळे ह्यांची बेरीज होणार नाही. याचं उत्तर जशाच तसंच राहील 12c अधिक 4c वर्ग.